जानकी आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलत असताना ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी, आता बास झालं हा." अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाता येणार नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, म्हणजे ऐश्वर्या, नेमकं काय म्हणायचंय काय तुला? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मला इतकंच म्हणायचं आहे, जर नानांचा आणि विक्रांतचा खून करणारा व्यक्ती एकच असेल, हे जर आपल्याला माहितीच आहे, तर आपण अजूनपर्यंत त्या व्यक्तीच्या विरोधात का अजिबात तक्रार दाखल करत नाहीये? त्याला फरफटत आपण पोलिसात का देत नाहीये? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, आपल्याला फक्त माहीत असून उपयोगाचं नाहीये, तर त्या व्यक्तीच्या विरोधात आपल्याकडे भक्कम असा पुरावा हवा. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आत्ताच्या आत्ता त्या शर्वरीला आपण जर तुडतुड तुडवलं तर स्वतःच्या तोंडाने ती कबूल करेल. त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, स्वतःच्या तोंडाने कबूल करून काही होत नाही. कायद्याला पुरावा लागतो. आणि उद्या जाऊन जर या शर्वरीने तिथे असं म्हटलं की जानकी आणि ऐश्वर्याने मला जबरदस्तीने मारलंय, त्यामुळे नाईलाजास्तव जीव वाचवण्यासाठी मला यांच्या मनासारखं बोलावं लागलं, तसं बघायला गेलं तर यांच्याकडे माझ्या विरोधात एकही पुरावा नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आलं माझ्या लक्षात. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, यापुढे तू अजिबातच मला त्या शर्वरीबद्दल काही बोलणार नाहीयेस, जोपर्यंत आपल्याकडे तिच्या विरोधात भक्कम असा पुरावा येत नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, मग काय करायचं आपण? हातावर हात ठेवून गप्प बसायचं का? त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, अजिबातच नाही. मला तर आता 100% खात्री आहे, आपण या प्रकरणाच्या मुळाशी लवकरच पोहोचणार आहोत. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, थांब, मला एक महत्त्वाचा फोन आलाय, त्या फोनवर बोलण्यासाठी मला आता इथून जावं लागणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते आणि जानकी स्वतःशी बोलत असते, आता तर मला वेगळा डाव खेळावा लागणार आहे आणि त्या डावामध्ये मला ऐश्वर्याला सुद्धा इन्व्हॉल्व नाही करायचं आहे. ऐश्वर्याला इन्व्हॉल्व केलं तर ऐश्वर्या या डावाचा भंग करू शकते. जानकी काही बोलणार यापुढे तेवढ्या जानकीला एक अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. हा वेगळाच नंबर आहे आणि या नंबरने याआधी कधी फोनच आला नव्हता. कोण करते मला फोन, असा विचार आता जानकी करत असते आणि तेवढ्यात तो फोन कट होतो. तेवढ्यात जानकी स्वतःशी बोलत असते, पुन्हा जर आला फोन तर उचलीन हा फोन. आणि अशातच आता जानकी किचनच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा जानकीचा फोन वाजलेला असतो. जानकी लगेचच आता फोन रिसीव करते. समोरून एक व्यक्ती बोलत असतो वेगळाच आवाज काढून, जानकी मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, कोण बोलत आहात तुम्ही आणि कशाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यावर जानकीला तो व्यक्ती म्हणत असतो, मला तुमच्या घरात घडलेल्या 2 खुनांचं रहस्य उलगडून ठेवायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, काय काय बोलताय तुम्ही हे? म्हणजे या सगळ्या प्रकरणात तुम्हीही सामील होतात तर? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अजिबातच नाही, मी तुम्हाला फक्त या सगळ्या प्रकरणाबद्दल मदत करणार आहे. त्यावर जानकी म्हणत असते, पण यात तुमचा फायदा काय? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, तुम्हाला मला 1 कोटी रुपये द्यावे लागतील, मी तुम्हाला या सगळ्या विरोधात पुरावे देईन. हे सगळं ऐकल्यावर जानकी क्षणभर एकदम स्तब्ध झालेली असते. आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो, बघा, विचार करा, मी पुन्हा फोन करीन, असं म्हणत त्या व्यक्तीने फोन ठेवलेला असतो. आता जानकी स्वतःशी बोलत असते, हा जो व्यक्ती मला 1 कोटी रुपयाच्या बदलात पुरावे द्यायला तयार आहे, नक्की हा कोण असेल? हा शर्वरी वंशंचा तर माणूस नसेल ना? शर्वरी वंश माझ्याकडून पैसे काढून घेण्यासाठी कोणत्याही थराला जातील हे मात्र निश्चित. आता मला या माणसाचा पूर्ण पत्ता शोधून काढावा लागेल आणि हा माणूस नक्की कोणासाठी काम करतोय हेही जाणून घ्यावं लागेल, असं आता जानकी स्वतःशी म्हणत असते. तेवढ्यात ऐश्वर्याच्या फोनवरचं बोलणं झालेलं असतं आणि ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या म्हणत असते, काय ग जानकी, एवढा चेहरा तुझा विचार करण्यासारखा का झालाय? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, आता तू जेव्हा आत गेली होतीस ना, तेव्हा मला एक अननोन नंबरवरून कॉल आला होता
आधी तर मी तो उचलला नाही, पण दुसऱ्यांदा आल्यावर मी उचलला तर समोरून एक व्यक्ती म्हणत होता, तुम्हाला मी असं काहीतरी देणार आहे ज्या बदल्यात तुम्ही मला 1 कोटी रुपये द्या. ऐश्वर्या म्हणत असते, येड लागले का त्या माणसाला, 1 कोटी रुपये? त्याने कधी 1 कोटी रुपये एकत्र पाहिले होते का? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न तो व्यक्ती म्हणत होता त्याच्याकडे असलेल्या पुराव्याचा आहे. ऐश्वर्या म्हणत असते, पुरावे? जानकी म्हणत असते, हो, पुरावे. नाना आणि विक्रांतच्या मृत्यूबद्दल त्याच्याकडे काही पुरावे आहेत. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, जानकी, असं असेल ना तर आपल्याला त्या व्यक्तीचा नंबर पोलिसांना दिला पाहिजे, म्हणजे पोलिसच त्या व्यक्तीला शोधून काढतील. जानकी म्हणत असते, नाही ऐश्वर्या, असं केलं ना तर आपल्याकडे समज शेवटचा जो काही पुरावा हातात येणार असेल तो सुद्धा येऊ शकत नाही. कदाचित त्या व्यक्तींना कळलं की आपण पोलिसात चाललोय तर आपण खूप मोठी चूक करतोय असं मला वाटतंय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, मग काय ठरवलंयस जानकी, 1 कोटी रुपये देणारच का त्यांना? त्यावर जानकी म्हणत असते, हो, गरज पडली तर 1 कोटी रुपये द्यावे लागले तरी हरकत नाही, कारण अशी काही रहस्य उलगडणार आहेत ना ज्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, कधी आणि कुठे मागवल्याने त्याने 1 कोटी? जानकी म्हणत असते, त्याने आता ते नंतरच्या फोनवर बोलतो असं म्हटलंय. त्यानंतर आपण पाहतो इकडे शर्वरी ही राहुलला म्हणत असते, राहुल, मी काय म्हणते, आता फार काळ इथे राहण्यात अर्थ नाहीये, आपण इथून मिळेल ते घेऊन पळूया. त्यावर राहुल म्हणत असतो, नाही शर्वरी, अशाने आपण चोर आहोत हे सिद्ध होईल आणि पुन्हा कधी आपण या ठिकाणी तोंड दाखवू शकत नाही. त्यावर शर्वरी म्हणत असते, मग काय म्हणणं आहे तुझं, आपण आयुष्यभर इथेच पडून राहायचं का? त्यावर राहुल म्हणत असतो, अजिबातच नाही, फक्त काही दिवस दे मला, माझा एक वेगळाच डाव सुरू आहे. त्या डावात या जानकी आणि ऐश्वर्याला अलगतच अडकवणार आहे मी. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे म्हणजे तू मला काहीच माहिती दिली नाहीयेस की तू काय करतोयस ते. त्यावर आता राहुल म्हणत असतो, प्लीज, या संदर्भात तू माझ्याकडनं काहीही जाणून घेण्याचा प्रयत्न करू नको, कारण काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या असतात. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, तू जर मला नाही सांगत असशील तर काही हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करणार आहेस ना ते माझे आहेत, माझ्या या घरातले. हे सगळं ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं पण तुझ्यासाठीच सगळं काही करतोय ना. त्यावर शर्वरी मात्र खूप खुश होते. इकडे आपण पाहतोय आता जानकी त्या व्यक्तीचा फोन येण्याची वाट पाहत असते आणि तेवढ्यात त्या व्यक्तीचा फोन आलेला असतो. त्या व्यक्तीला जानकी म्हणत असते, काय चाललंय तुमचं, कधीपासून तुमची वाट पाहते, तुम्ही फोन कराल फोन कराल. अहो, तुम्हाला पैसे हवेत ना, कधीपासून पैशाचा बंदोबस्त केलाय मी, उगाच मला हे पैसे नको तिथे सांभाळून ठेवावे लागत आहेत. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, काळजी करू नका, मी सांगतो त्या ठिकाणी पैसे घेऊन पोचा, मी तुम्हाला सगळे काही पुरावे त्या जागी देतो ऑन द स्पॉट. त्यावर जानकी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला 1 कोटी रुपये देणार आहे, पण त्या बदल्यात तुम्ही मला पुरावे देणार आहात हे कन्फर्म आहे. जर तिथे मला कळलं की तुम्ही माझा विश्वासघात केलाय तर मात्र मी त्या क्षणाला तुम्हाला कदाचित पोलिसांच्या हवाले करीन किंवा या जगातून हद्दपार करेन. हे सगळं ऐकल्यावर आता ते व्यक्ती म्हणत असतात, काळजी करू नका तुम्ही, आम्ही तुम्हाला पुरावा दिल्याशिवाय अजिबातच तिथून जाऊ देणार नाहीये. आणि अशातच आता थेट नानांचा खोकल्याचा आवाज अचानकपणे जानकीला आलेला असतो आणि लगेचच आता जानकी म्हणत असते, हॅलो हॅलो, कोण बोलताय नक्की तुम्ही? आणि तिकडे कोणतरी व्यक्ती आहे, ती बहुतेक मला वाटतं 70च्या आसपास असावी. हे सगळं ऐकल्यावर आता तो फोनवरचा व्यक्ती गोंधळलेला असतो. जानकी लगेचच म्हणत असते, सांगा ना, कोण बोलताय तुम्ही, मला आमच्या नानांचा खोकल्याचा आवाज आलाय. हे सगळं ऐकल्यावर आता ती जी व्यक्ती असते ती तर विक्रांत असते फोनवरची आणि तिने तोंडाला रुमाल लावून बोलल्यामुळे आवाज वेगळा आलेला असतो. अशातच आता नाना खोकतायत हे जानकीला स्पष्ट समजलेलं असतं आणि लगेचच आता जानकी म्हणत असते, नाना बोलताय का तुम्ही? त्यावर विक्रांत म्हणत असतो, जानकी बहिणी माफ करा, पण मी विक्रांत बोलतोय आणि नाना, आम्ही दोघं जिवंत आहोत आणि आम्ही शर्वरीला गाफील ठेवून
तिचा गेम ओव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, प्लीज आम्हाला साथ द्या. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, विक्रांत भाऊजी, विक्रांत भाऊजी तुम्ही जिवंत आहात? त्यावर विक्रांत म्हणत असतो, हो जानकी बहिणी, मी आणि नाना आम्ही दोघं जिवंत आहोत. त्या शर्वरीला असं वाटतंय की आम्ही मेलोय. आम्हाला तिनेच मारण्याचा प्रयत्न केला. तिने मारल्यानंतर तिला असं वाटलं की आम्ही मेलो. त्यावर जानकी म्हणत असते, पण तुम्ही आमच्याकडनं 1 कोटी रुपये का मागत आहात? त्यावर नाना आणि जे विक्रांत असतात ते म्हणत असतात, कारण तुम्हाला आम्ही जिवंत आहोत हे कळू नये म्हणून, आणि आमच्याकडे असा काही पुरावा आहे ज्याच्या आधारावर येत्या काळामध्ये या शर्वरीला निश्चितच फाशीची शिक्षा 100% होऊ शकते. हे सगळं ऐकल्यावर जानकी म्हणत असते, नाना, विक्रांत, जर तुम्ही जिवंत असाल तर मुळात तिला फाशीची शिक्षा होणार नाही. काही वर्ष ती तुरुंगात राहू शकते, कारण तिने तुमच्याबरोबर हाफ मर्डरचा गुन्हा केलाय. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगदी बरोबर बोलताय जानकी बहिणी, पण आता तुम्हीच सांगा काय करायचं. त्यावर जानकी म्हणत असते, असं असेल ना तर आणखी काही दिवस तुम्ही गायब आहात हे असंच दिसलं पाहिजे. तुम्ही कोणाही समोर येऊ नका. मला थोडा वेळ द्या आणि तुमच्याकडे असलेले पुरावे मला द्या, म्हणजे मी प्रॉपरली आता सगळं काही पुढचा गेम तयार ठेवते. त्यावर विक्रांत म्हणत असतो, ठीक आहे जानकी बहिणी, कुठे भेटताय सांगा. आता जानकीने अमुक ठिकाणी यायला सांगितलेलं असतं आणि विक्रांत त्या ठिकाणी घोंगडी घेऊन आलेला असतो, जेणेकरून कोणाला कळू नये की तो विक्रांत आहे. इकडे आपण पाहतोय आता विक्रांतने ती पिशवी आणून एका चौकात एका टोपल्यावर ठेवलेली असते आणि मग जानकी येऊन ती पिशवी घेऊन जाते. त्या पिशवीमध्ये स्पष्ट काही असे पुरावे असतात ज्या पुराव्यांना आता घरातल्या सगळ्यांसमोर उघड केलं की पूर्णपणे 12 या शर्वरीचे वाजणार असतात. शर्वरी मस्तपैकी डायनिंग टेबलवर बसून चहा नाश्ता करत असते आणि त्याच वेळेला घरात एंट्री करणाऱ्या जानकीला पाहून शर्वरी म्हणत असते, काय ग जानकी बहिणी, आज सकाळ सकाळ कुणीकडे गेली होतीस तू? त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश तुमचा गेम ओव्हर करायला. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी लगेचच उठून उभी राहते, म्हणत असते, काय काय म्हणालीस तू जानकी बहिणी? त्यावर शर्वरीला आता थेट जानकी म्हणत असते, तुम्ही आत्तापर्यंत जे काही पाप केलंय ना त्याची तुम्हाला शिक्षा मिळवून देण्यासाठी तुमच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी गेली होते. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी काय बोलतेस तू हे? त्यावर मागून ऐश्वर्या येते आणि म्हणत असते, काय ग शर्वरी, भीतीने थरथर कापत आहेस तू? याचाच अर्थ जानकी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. तूच काहीतरी कांड केलायस आणि त्या कांडमध्ये तुझ्यासोबत तो राहुल देखील सामील असावा. हे सगळं ऐकल्यावर आता मागून राहुल येतो आणि म्हणत असतो, अहो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही हे? मी या शर्वरीच्या कोणत्याच फंद्यात सामील नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, बस झालं, आता कुणालाही आणखी खोटं बोलायची गरज नाहीये. असं म्हटल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे जानकी बहिणी काय ते स्पष्ट कर. त्यावर जानकी म्हणत असते, अगं हे शर्वरी, आत्तापर्यंत तुला शर्वरी वंश बोलून डोक्यावर बसवलं, पण आज मला कळतंय तुझा खरा चेहरा काय आहे तो. अगं स्वतःच्या नवऱ्याला काय, स्वतःच्या जन्मदात्या बापाला सुद्धा मारलंस तू. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी गप्प बस, उगाच मला नको ते बोलून मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचा भाग करू नको. त्यावर जानकी म्हणत असते, बस कर शर्वरी, नाहीतर इथल्या इथे तुझं मुस्काट फोडून तुला आडवं पाडून तुझ्यावर बसी ना. हे सगळं ऐकल्यावर आता थेट ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आता बोलण्यात तू का वेळ दबडतेस? आणि इकडे तो पुरावा, घरातल्या सगळ्यांसमोर तो पुरावा आज मला लॉन्च करायचा आहे. त्यावर ऐश्वर्याने आता जानकीच्या हातून तो पुरावा घेतलेला असतो आणि एक एक करून तो पुरावा सगळ्यांसमोर उघड करण्याचं ठरवलेलं असतं. तिथे आलेला ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या बस कर, माझ्या बहिणीला प्रत्येक वेळी खालच्या नजरेने पाहण्याची गरज नाहीये. आज तिचा नवरा गेलाय आणि तुम्ही लोक तिला उगाचच छळताय. त्यावर जानकी म्हणत असते, थांबा ऋषिकेश थांबा, काही गोष्टी तुम्हाला देखील माहिती नाहीयेत. तुम्हाला असं वाटतंय की ही शर्वरी साधी भोळी आहे,
पण अजिबातच नाही या शर्वरीने आत्तापर्यंत तुमचा विश्वासघात केलाय, तुम्हाला कमी झोकलंय आणि आपल्या या घरातील लोकांना तिने फक्त फाट्यावर मारलंय. तिला असं वाटायचं की तिचं हे कांड उभ्या आयुष्यात कधीच उघड पडणार नाही, पण ती तशी नाहीये. तिने जे काही केलंय ना ते सगळं या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये अगदी रेकॉर्ड झालेलं आहे. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी थरथर कापू लागते. तिला कळून चुकलेलं असतं की आता काही केल्या आपण या सगळ्या प्रकरणातून वाचत नाही आहोत. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शर्वरी लगेचच बोलू लागते, हे सगळे पुरावे खोटे आहेत. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा हे पुरावे खोटे आहेत तर. त्यावर हो म्हणत असं ऐश्वर्याने काही बोलताच लगेचच जानकीने शर्वरीला आडवं करत तिला सणसणीत कानाखाली दिलेले असते. शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा तू बघतोस काय, या जानकीची हिंमतच कशी झाली मला मारण्याची. त्यावर जानकीने आता सगळ्यांसमोर तो व्हिडिओ प्ले केलेला असतो, ज्यात स्पष्टपणे असं दिसत आहे की ही जी शर्वरी आहे ती हॉस्पिटलमध्ये गेलेली असते मास्क लावून, आणि तिने नानांच्या चेहऱ्यावरील ऑक्सिजन मास्क काढला होता. त्यावर लगेचच आता शर्वरी म्हणत असते, मी तर मास्क लावला होता, मग ती मी आहे हे कसं सिद्ध होत आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं हे बावळटबाई, आता तूच तर म्हणालीस की मी मास्क घालून गेले होते, मग स्वतःच बोलतेस आणि स्वतःच अडकतेस. त्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच या शर्वरीला समजत नसतं, आणि तेवढ्यात ऐश्वर्याने शर्वरीला तिथेच घसपटून आडवं केलेलं असतं. ऐश्वर्या म्हणत असते, तुझं थोबाड यापूर्वी दाखवलंस, आता पुन्हा दाखवतेस, थांब आता तुझी काशी करते मी. असं म्हणत मागचा पुढचा विचार न करता रणदिवे फॅमिलींनी आता या शर्वरीचा फायनली गेम ओव्हर केलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.